आताचा जो सामना खेळविण्यात येत आहे तो LG बॉईज सितरबाट वर्सेस उमराळे बी. कृपया सामन्याला सुरुवात करावी. राल्फ जबरदस्त बॉलिंगसाठी आमच्या एरियात फेमस आहेत. आणि पुढचे दोन प्लेयर जेरविस आणि शेल्डन मार्कवॉस स्टीवो जबरदस्त अशा फिल्डिंगसाठी फेमस आहेत. बघूया आज ते आपल्या टीमसाठी काय करतायत. जेसन आणि रिहान हे मैदानात बॅटर. उमराळे जुलियन पहिलं षटक घेऊन येत आहेत राल्फ. वेल बॉल असा चेंडू फलंदाजाला काही समजलेला नाही. निर्धाव पहिला चेंडू निर्धाव. पुढील चेंडू राल्फ ह्यांचा पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात आणि आत्महत्या. जबरदस्त शॉट हिट विकेट आत्महत्या. 4 मारण्याच्या नादात परंतु चेंडू निर्धाव. उत्कृष्ट असा चेंडू होता. खाऊ की गिळू हा चेंडू परंतु पुढील डायरेक्ट आउट. फलंदाज सॅम्युएल राल्फ यांचा सामना करतील ते. राल्फ यांचा पुढील चेंडू ऑफला तटावलेला. 1 रन्स. 1 धाव. ॲस्टल कन्फ्यूज जरा सोडू की घेऊ शेवटी घेतला. 3 चेंडू 1 धाव झालेली आहे उमराळे ब संघाची. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइडला तटावलेला. शॉट 1 रन्स. 1 धाव. 4 चेंडू 2 धावा झालेल्या आहेत उमराळे ब संघाच्या. 1 विकेट गारत. राल्फ टू सॅम्युएल. हलका टाकलेला चेंडू. सॅम्युएल 1 रन्स घेण्यात यशस्वी. कलाईचा उपयोग करून 1 धाव मिळविण्यात सॅम्युएल यशस्वी. शेवटचा चेंडू राल्फ यांचा. एडू पोरगाव उत्कृष्ट असा फटका. शॉट आणि जबरदस्त फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा नजारा. 1 धाव घेण्यात यशस्वी. जेरविस यांची डाय. एलाइस एडू पोरगा स्टाईल वरून समजत आहे. एडू स्पॉर. वेल शॉट. भरपूर असे नावाजलेले एडू आणि एलाइस म्हणजे तेव्हाचे किरण मोरे स्टंपच्या काही इंचावर उभे राहणारे आणि गलतीला ची गुंजाईश नाही अशी मराठी टीम. बापरे तेव्हा अटईत खेळायची म्हणजे ऑस्ट्रेलिया टीम होती ती. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मिनिट. अरे आउट एलाइस. चान्सच नाही. थोडी चांगली बॉलिंग बॅटिंग आणि संघर्ष एकदम जबरदस्त. यानंतरची मॅच आहे सोजाळी वर्सेस गास फ्रेंडने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय कळवावा. वेल बॉल वेल फिल्डिंग. थ्रू थोडा फास्ट आहे तो फ्लेविन. आउट झालो सो. आणि धावसंख्या झालेली ती 5. वेल बॉल वेल ओव्हर. 1 चेंडू 5 धावा. पुढील चेंडू एस्टेल यांचा सॅम्युएल यांना. परत एकदा हलकासा टाकलेला. 1 धाव. बघूया अंपायर डिसिजन. 1 धावा की 2 धावा अंपायर. 1 धावा. ओके 2 चेंडूवरती 2 धावा मिळालेल्या आहेत उमराळे ब संघाला. पुढील चेंडू एस्टेल यांचा. पुढे शॉट आणि परत एकदा 1 धावा. 1 धाव. 3 चेंडू 3 धावा घेतलेल्या आहेत त्या उमराळे ब संघाने. पुढील चेंडू एस्टेल यांचा सामना करतील सॅम्युएल. उत्कृष्ट असा फटका. तेवढे चांगले त्या ठिकाणी जबरदस्त 3 धावा वाचवलेल्या. अशा प्रकारे फिल्डिंग करणे ही इझी जॉब नाहीये. फ्लेविन व्हेरी नाईस फिल्डिंग. भरपूर असा प्रेशर असतो त्यामध्ये केलेली ही फिल्डिंग. पुढील चेंडू पुढे येऊन टॅप शॉट सांगितले तरी तुम्ही पुढे धावते यार. राल्फ यांना काही कळालेलं नाही. राल्फ डान्स करताना. आणि धावसंख्या झालेली आहे ती 12 धावसंख्या झालेली आहे. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. राल्फ यांना काही समजलेलं नाही. चेंडू वेल शॉट पकडू की टप घेऊन पकडू आणि त्या नादात चौकार. शेवटचा चेंडू एस्टेल यांचा. हलका टाकला. गलती कर बैठे. चेंडू निर्धाव गेलेला आहे आणि विकेट मिळालेला आहे. 2 षटका अखेरीस धावसंख्या 12. उमराळे ब संघाची धावसंख्या 12.
शेवटचं षटक घेऊन येत आहेत फ्लेविन मला वाटतं. शामू पहिल्यापासून उतरलं तो खेळतोच आहे. शामू मला वाटतं जवळजवळ 89 रन झाले हो. शामूला फक्त 11 रन्स पाहत का 100. तिसरं षटक घेऊन येत आहेत फ्लेविन संघासाठी. 12 धावा झालेल्या आहेत त्या उमराळे ब संघाच्या. फ्लेविन टू सॅम्युएल. LG बॉईज सितरबाट यांचं होम ग्राउंड वरती ते खेळताना चांगलाच असा चेंडू. आणि पुढील फलंदाज उतरलेले आहेत अल्फियस. पुढील चेंडू फ्लेविन सामना करतील अल्फियस. चांगला असा तटावलेला लेग साइडला. अल्फियस जेवढे आपल्या ग्राउंडवर चमकत आहेत तेवढेच ते स्क्रीनवर सुद्धा झळकत असतात. त्यांचे व्हिडिओ जबरदस्त आहेत. वी आर सपोर्टिंग हिम. चांगला वेल बॉल फ्लेविन. फलंदाजाला काही समजलेलं नाही. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 14. 3 चेंडू बाकी 14 धावसंख्या झालेली आहे. व्हेरी गुड. पंचाचा निर्णय खराब वाईट चेंडूचा बॉल परंतु विकेट स्टंपिंग. गेला. जबरदस्त. धावसंख्येत भर. धावसंख्या 15. 15 चेंडू 15 धावा. 15 चेंडू 15 धावा झालेल्या आहेत त्या उमराळे ब संघाच्या. पुढील चेंडू फ्लेविन यांचा ऑफला टाकलेला स्ट्रेटला मारून एक धाव घेण्यात यशस्वी. 2 चेंडू बाकी. 16 बॉल 16 धावा झालेल्या आहेत उमराळे ब संघाचा. उत्कृष्ट असा फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण जोनी. जबरदस्त शॉट आणि जबरदस्त फिल्डिंग बाय जोनी. 3 धावा वाचवलेल्या आहेत. अल्फियस यांचा उत्कृष्ट असा फटका लेग साइडला. पुढील चेंडू शेवटचा चेंडू फ्लेविन. चांगलाच असा तट्टावलेला आणि एक रन. एक मिनिट. विल टेक अंपायर डिसिजन. एक मिनिट. एक धाव. ग्लेन लाइनमॅन आणि अंपायर यांनी डिसिजन द्यावे. एक रन. एक धाव देण्यात आलेली आहे. एक धाव. 18 धावा झालेल्या आहेत त्या उमराळे ब संघाच्या आणि 19 धावेची आवश्यकता आहे ती सितरबाट LG बॉईज सितरबाटला. अंपायर डिसिजन देतील. ॲलन हे खूप नावाजलेले आणि गाजलेले प्लेयर आहेत. आपल्या वसई एरियामध्ये त्यांचे जवळजवळ 300 पेक्षा जास्त 50 आहेत आणि 17 की 18 त्यांनी कॅच ड्रॉप केलेले आहेत. दरम्यान अंपायर डिसिजन अजून पेंडिंग आहे शेवटच्या बॉलचं. अंपायर डिसिजन गिवन 2 रन्स. 2 धावा दिलेल्या आहेत आणि त्यामुळे जिंकण्यासाठी LG बॉईज सितरबाट संघाला 20 धावेची आवश्यकता. दरम्यान आपल्याला या ठिकाणी जागा उपलब्ध करून देणारे गोन्साल्विस परिवार, डेव्हिड गोन्साल्विस, फ्रँक गोन्साल्विस, रोशन गोन्साल्विस, रॉबेल गोन्साल्विस, मायकल गोन्साल्विस, सुरेल आणि सुमित गोन्साल्विस, तसेच ग्राउंडसाठी पाणी देणारे पास्कोल लोपिस आणि उर्फ सोन्या जिप्सन आणि जेस लोपिस वायफाय प्रोव्हाइड केलेला आहे त्यांनी. आणि LG मंडळ सितरबाट जे सहकार्य करत आहे त्या टुर्नामेंटसाठी, या सर्वांचे आभार. दरम्यान 20 धावेची आवश्यकता आहे. 20 धावेची आवश्यकता LG बॉईज सितरबाट संघाला. 18 चेंडूत 20 धावा. आपल्याकडे स्पॉन्सरर पण भरपूर आहेत, त्या सगळ्यांचे देखील आभार. राल्फ आणि शेल्डन आणि अनुभवी असे प्लेयर आहेत. एक रन्सवर टार्गेट करा. पहिली ओव्हर षटक घेऊन येत आहेत ॲलन आणि सामना करतील राल्फ आणि शेल्डन. उमराळे बस संघ आपलं क्षेत्ररक्षण लावताना अजून एक नावाजलेले यष्टीरक्षक मेल्विन गिलक्रिस्ट.
पहिला चेंडू ॲलन एक मिनिट, अंपायर कुठे आहे बघा. 20 धावेची आवश्यकता आणि होम ग्राउंडवर बघूया सितरपाटचा पहिला चेंडू. राल्फ यांना काही कळालेला नाही आणि त्रिफळाचीत झालेले आहेत पहिल्या चेंडूवरती. ॲलन यांचा लेग स्पिन आणि राल्फ यांना ॲलनचा काही स्पिन कळालेलं बघून नाही. मला डॅनियलची आठवण झाली. डॅनियल आणि ॲलन जबरदस्त असे बॉलर आहेत. होम ग्राउंडवर खेळणारे एलजी बॉईज सितरबाट बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. पुढील फलंदाज जेर्विस मार्क वॉस्टिवो मैदानात. पुन्हा एकदा लेग साइडहून ऑफला आणलेला एक रन्स घेण्यात यशस्वी. व्हेरी गुड. एक धाव घेण्यात यशस्वी. ॲलन यांचा उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 2 चेंडू 1 धाव झालेली आहे ती एलजी बॉईज सितरबाट संघाची. पुन्हा एक धाव घेण्यात यशस्वी. 3 चेंडू 2 धावा सितरबाट एक्सलेंट संघाच्या. रनिंग बिटवीन द विकेट. मस्त रन्स घेतलेले. बाबू पटकन ग्राउंडच्या मारे. बाबू ग्राउंड क्लिअर कर. मार्क वॉस्टिवो मी सांगितल्याप्रमाणे उतरलेले आहेत. ॲलन यांचा पुढील चेंडू सामना करतील जेर्विस. परत 1 धाव घेण्यात यशस्वी. नाईस शॉट. 1 रन्स. पुढील चेंडू ॲलन सामना करतील शेल्डी. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. 1 रन्स. रन्स धाव कशी घेण्यात येऊ यशस्वी. रनची गरज आहे, त्यामुळे स्कोर हलवत ठेवण्याची समोर खरंच. वडापावची सोय झालेली आहे, आपण आस्वाद घेऊ शकता. कोणी केले वडापाव? पुढील चेंडू ॲलन यांचा जेर्विस खेळताना 1 धाव घेण्यात यशस्वी आणि 1 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 5. गास संघाने आपला निर्णय कळवावा. यानंतरचे सामना आहे गास वर्सेस सोजाळी. नाणेफेक गास संघाने जिंकलेली आहे. कृपया आपला निर्णय कळवावा. दरम्यान क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. गास गास संघाने बॉलिंग. डॅनी बॉलिंग का क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. बॉलिंग? ओके. लिंकन बॉलिंग का बॉलिंग? हा लिंकन. गास संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. दरम्यान 1 षटका अखेरीस धावसंख्या एलजी बॉईजची झालेली आहे ती 5. 2 षटका अखेरीस त्यांना अजून 15 धावेची आवश्यकता आणि मार्क वॉस्टिवो क्रीजवर. चलो कमॉन. जबरदस्त. 1 रन. जबरदस्त. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. ज्या गोष्टीची गरज आहे ती परफेक्ट काटेकोर पाळताना जेर्विस. पुढील चेंडू मारण्याच्या जबरदस्त शॉट आणि वेल शॉट. चांगला फटका. 1 धाव घेण्यात यशस्वी. जबरदस्त शॉट आणि तेवढीच जबरदस्त फिल्डिंग. सितरबाट चे सपोर्टर्स टीमला सपोर्ट करताना. पुढील चेंडू जेर्विस पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात. परत 1 धाव घेण्याच्या आणि 1 अतिरिक्त धाव मिळते की बघूया आपल्या संघाला. धावबाद झालेला आहे फलंदाज. सिली मिस्टेक करू नका. रन्स होती. दुसरी रन घेण्याच्या नादात फलंदाज धावबाद जेर्विस. ही संधी होती दुसरी रन घेण्यासाठी, परंतु फलंदाजाला काही कळालेलं नाही आणि 1च धाव आणि धावचित झालेला आहे. बघूया आता उतरले आहेत ते मेल ड्रॉय. पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात स्ट्रेट ड्राईव्ह. तेवढं चांगली फिल्डिंग यांच्याकडे. जबरदस्त अशी फिल्डिंग बाय अल्फियस. बाउंड्रीवर असा जज करणं इझी नाही आहे, परंतु अल्फियस अशी जबरदस्त फिल्डिंग. 4 चेंडू 9 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू ऑफला मारलेला आणि रनआउट. शेल्डन देखील धावचित झालेले आहेत. अजूनही 7 चेंडूत 11 धावीची आवश्यकता आहे एलजी बॉईज सितरबाट संघाला. बघूया मेलड्रॉय आपल्या संघाला तारतायत का. शेवटचा चेंडू होम ग्राउंडवर खेळणारे
पुढे जाऊन मारण्याचे ऑफ शॉट. जबरदस्त जबरदस्त शॉट मिळालेले आहेत. बघूया काय स्कोर आहे. आणि 2 की 4? 2. ओके धावा. ओके ओके. 6 चेंडूत 9 धावेची आवश्यकता आहे ती एलजी बॉईज सितरवाट संघाला. होम जोनीत ग्राउंड कडे ती ॲबिलिटी आहे. आणि ही हॅज ॲबिलिटी टू हिट. बघूया जोनीत काय करतोय आपल्या संघासाठी. स्टेफान ग्राउंड मधून बाहेर. स्टेफान आणि कोण आहे? स्टे ग्राउंड मधून बाहेर ना. आपल्या होम ग्राउंडचा फायदा घेतायत की बघूया दोन्ही फलंदाज. शेवटचं षटक. 6 चेंडूत 9 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉलात सितरवाट फक्त 9 धावेची आवश्यकता. एक रन, चल. ऑफ साइडला 1 धाव. 5 चेंडूत 8 धावा. सितरवाट सपोर्टर्स कृपया मागे उभे राहावे. सितरवाट सपोर्टर्स पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात आणि धाव त्रिफळाचीत झालेले आहेत. मेलड्रॉय चेंडू काही कळालेला नाही आणि त्रिफळाचीत. पुढील फलंदाज क्रिस. 4 चेंडूमध्ये 8 धावेची आवश्यकता. 2 चौकाराची आवश्यकता. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. 3 चेंडू 7 धावा हव्या आहेत त्या एलजी बॉईज सितरवाट संघाला. जोनीत पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात ऑफला तटावलेला चेंडू आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. वेल फील्ड, वेल शॉट बाय जोनीत. 2 चेंडू 6 धावा. बरोबरीत सुटला तर 1-1 पॉइंट देण्यात येईल दोन्ही संघाला. तर बघूया क्रिस आपल्या संघासाठी काय करतो. जबरदस्त अटातटीचा पुढे सामना जाऊन मारण्याच्या प्रयत्नात आणि तेवढे जबरदस्त फिल्डिंग लॉसन यांच्याकडून. लॉसन जबरदस्त फिल्डिंग. 3 रन वाचवलेले आहेत आणि हा काहीसा जबरदस्त. उत्कृष्ट ह्या डायसाठी क्षेत्ररक्षणाचा नजारा. डोनाल्ड ट्रम्प कडून $100 बक्षीस. या बॉलवरती 1 बॉलात 5. 1 बाउंड्री पाय बस. चौकार गेला तर 1-1 पॉइंट मिळेल. या बॉलवरती मॅच होती परंतु लॉसन यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात टॅप शॉट आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग आणि आव्हान संपुष्टात आलेलं आहे एलजी बॉईज सितरवाट यांचं. उमराळे ब संघ विजयी ठरलेला आहे. होम ग्राउंड वरती हरलेलं एलजी बॉईज सितरवाट. चांगला असा टफ पुढील सामना होत आहे तो गास वर्सेस सोजाळी. गास संघ आपलं क्षेत्ररक्षण लावताना घास एक बलाढ्य असा संघ आहे. फिरकी म्हणून फेमस असलेले डॅनियल. आता जी मॅच झाली